डोकं गाजवायला तर सगळेच येतात, पण माणूस मात्र तोच असतो की जो आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य नेटाने पार पाडतो. कारण की कर्तव्याला चुकतो तो माणूस ना उरतो. ऑल राईट मित्रांनो, हॅलो नमस्कार, शुभ संध्याकाळ मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि आपण आत्ता एक सॅटर्डेची इव्हिनिंग आहे आणि आपण एक शॉर्ट राईडला निघालेलो आहोत. म्हणजे आता मी जस्ट आपला जो टोल नाका आहे ना खेड शिवापूरचा, त्या रूटवरती आहे मी आत्ता. आणि आत्ता त्या ब्रिजच्या खालीच मी थांबलेलो आहे, कारण की वरती कुठेही थांबून व्लॉग करता येत नाही. आणि आत्ता आपण काय मोठं व्लॉग करत नाही आहे. आपण आत्ता आपलं हे जे दुसरं जे हेल्मेट होतं ना, आपण ब्ल्यू कलरचं जे यूज करतो ते हेल्मेट आणलं होतं. त्यामुळं मोठं व्लॉगचा सेटअप आपला नाही आहे. आणि मी जरा मोठ्याने बोलते, आजूबाजूला आवाज असू शकतो मे बी, त्याच्यामुळं. तर आपण आत्ता चाललेलो आहोत जे वरव्याला जे नवीन आत्ता त्रिमंदिर झाले ना, तर ते मंदिर पाहण्यासाठी. म्हणजे आता झाले त्याला 6-8 महिने का वर्ष वगैरे होऊन गेले असेल, पण खूप सुंदर मंदिर आहे. भरपूर साऱ्या रील्समध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल. तर आपणही आत्ता तिथं चाललेलो आहोत. मस्तपैकी सिनेमॅटिक शॉट्स घेईन आणि त्याची मी माहिती देखील तुम्हाला सांगेन. आणि अजून तिथं म्हणजे नक्की काय आहे, कशाचं मंदिर आहे, काय काय तुम्हाला तिथं पाहायला मिळेल, हे सगळं दाखवणार आहे. त्यामुळे नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्या गुहागरच्या ज्या सिरीजला तुम्ही जो भरभरून प्रेम दिलेत ना, त्याबद्दल देखील धन्यवाद. आणि इथून पुढं देखील तुम्ही प्रत्येक व्हिडिओला असंच प्रेम द्या. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला आता आपण निघूयात आणि मस्तपैकी आपली ही जी शॉर्ट राईड आहे, पण एक जाऊन येऊन आपले 50 किलोमीटर होतील मॅक्झिमम. तर आपण ही आपली शॉर्ट राईड एन्जॉय करूयात. सो लेट्स गो. 25 ते 30 किलोमीटरची राईड करून झाल्यानंतर मित्रांनो, आपण फायनली पोचलेलो आहोत ते त्रिमंदिर येथे. खूप सुंदर असा हा एंट्रन्स आहे. पार्किंगसाठी देखील मोठी स्पेस आहे, म्हणजे 2 व्हीलरसाठी देखील आणि 4 व्हीलरसाठी देखील. आता चला मस्तपैकी गाडी पार्क करूयात आणि आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि तुम्हाला मी संपूर्ण माहिती देखील सांगणार आहे. प्रवेश करताच सुंदर आपल्याला हा मंदिराचा जो परिसर आहे ना, तो पाहायला मिळतो. म्हणजेच स्वच्छ आणि नीटनेटका. हॉलँड मित्रांनो, आपण आता त्रिमंदिरामध्ये आलेलो आहोत आणि माझ्या मागेच आहे सुंदर असा सनसेट देखील होतो आहे. आता सनसेटपर्यंत आपण थांबू का नाही माहीत नाही. बॅकग्राऊंडला तुम्हाला म्युझिक पण येत असेल ऐकू. चांगले एक ॲम्बियन्स आहे. म्युझिक इकडून एंट्रन्स आहे. प्यायच्या पाण्याची सोय तिथंच आहे. थोड्याशा अशा पायऱ्या चढून वरती आलोत की आपल्याला इकडेच मंदिर पाहायला मिळतं. आता आतमध्ये शूटला परमिशन आहे का नाही माहीत नाही, पण आपण बाहेरून मंदिराचं पूर्ण शूट घेणार आहोत आणि तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहेत. चलो. धार्मिक ऐक्याचा अनुभव घेण्यासाठी आणि अर्थातच एक सुंदर आध्यात्मिक अशी शांतता अनुभवण्यासाठी मित्रांनो, नक्कीच या मंदिराला भेट दिली पाहिजे. इथं आपल्याला 3 देवतांचे मंदिरं पाहायला मिळतात. त्याचसोबत सुंदर अशी स्वच्छता, सुंदर असं गार्डन आणि सुंदर अशी सगळी व्यवस्था असलेलं आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळतं. म्हणजे साधारणपणे पुण्यापासून हे 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती असून या मंदिरात आपण 1 ते 2 तास नक्कीच वेळ घालवू शकतो. एवढा इथं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे इथं तुम्हाला पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी अल्पोपहारपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथे एक बुक स्टॉल देखील पाहायला मिळतं. तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं देखील वाचायला मिळतात आणि एक शांत आध्यात्मिक असं आपल्याला इथं वातावरण पाहायला मिळतं, जे की आपल्या मनशांतीसाठी, आपल्या बुद्धिशांतीसाठी हे एक परफेक्ट लोकेशन आपण नक्कीच याला म्हणू शकतो. या मंदिराचं आपण बांधकाम पाहिलं तर मित्रांनो, संपूर्णपणे संगमरवरी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशी नक्षीदार काम आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हे पाहूनच आपलं मन, आपले डोळे प्रसन्न होऊन जातात.
आणि मित्रांनो, मी जे तुम्हाला अल्पोपहारबद्दल सांगितलं होतं ना, तेच ह्यांचं मंदिराच्या मागे असलेलं हे छोटंसं कॅन्टीन आणि इथं तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळतात. फक्त त्यांच्या काही वेळा आहेत, त्यांच्या काही नियम आहेत, ते आपण व्यवस्थित पाळून या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नक्कीच येऊ शकतो आणि एक सुंदर अशी छानशी संध्याकाळ आपण इथं नक्कीच आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मुलांसोबत घालवू शकतो आणि एक शांत, आनंद आणि एक समृद्ध असं वातावरण आपल्याला इथं अनुभवायला मिळतं. मी देखील असंच काहीशी शांतता इथे अनुभवली. आणि हे बघा, सनसेटच्या वेळेस हे जे काय सुंदर सूर्याची किरणे याच्यावरती मंदिरावरती पडतात ना, ते तर पाहण्यासारखेच असतात. पण अंधार पडल्यानंतर इथं सुंदर अशी रोषणाई देखील केली जाते. ते पाहूनसुद्धा आपले डोळे दिपवल्याशिवाय राहत नाहीत. खूप छान आणि मस्त मंदिर आहे मित्रांनो. म्हणजे मस्त हॅपनिंग प्लेस आपण म्हणू शकतो. एक संध्याकाळची इव्हिनिंग तुम्ही मस्त इथं स्पेंड करू शकता. छान पद्धतीने लॉन वगैरे आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी आहे, सिक्युरिटी चांगली आहे, स्वच्छता आहे. त्याच्यानंतर त्यांचं उपहारगृह पण आहे, म्हणजे कॅन्टीन पण आहे. तिथं तुम्हाला बऱ्यापैकी बेसिकपासून ते जेवणापर्यंत सगळं मिळतं. चहा नाश्ता वगैरे सगळं आहे. रिजनेबल रेटमध्ये आहेत. 60 का 70 रुपयामध्ये लंच आहे. मी आता बोर्डचा फोटो दाखवला होता, तुम्ही पाहिला असेल तर एकंदरीत ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स आहे. चांगलं मंदिर आहे. तर आपण इथून म्हणजे आता सनसेटपर्यंत थांबणार होतो, पण खरं तर ठीक आहे, म्हणजे एक अर्धा तास वगैरे तुम्ही थांबू शकता, त्यापेक्षा जास्त नाही. आणि म्युझिक पण तुम्हाला येत असेल, त्यामुळे कंटिन्युअसली वाईब पण चांगली आहे. आणि बऱ्यापैकी आता ह्याचा सगळ्यांना माहिती झालं, त्यामुळे गर्दी पण होत आहे. तर आता आपण निघूयात आणि पुढे जाऊन मस्तपैकी चहा घेऊयात कुठेतरी. चलो. पार्किंगसाठी पण बऱ्यापैकी स्पेस आहे मित्रांनो. म्हणजे 2 व्हीलर, 4 व्हीलर, इवन बस, मोठ्या बसेससाठी वगैरे पण चांगली पार्किंगची सोय आहे. एकंदरीत खूपच सुंदर आणि छान मंदिर आहे मित्रांनो. म्हणजे मला जरी इथं संध्याकाळी येऊन आहे ना, माझं मन एकदम प्रसन्न झालं. आता तुम्हाला आहे ना एक्झॅक्ट त्याचं लोकेशन सांगतो. म्हणजे आपला पुणे सातारा जो हायवे आहे ना, त्याच्यापासून टोलनाक्याच्या नंतर पुढे आल्यानंतर वरवे म्हणून एक गाव लागतं. म्हणजे मॅकडॉनल्ड्स वगैरे तुम्हाला माहीत असेल, त्याच्यापुढे कैलास भेळ आहे. कैलास भेळच्या जस्ट पुढेच आहे ना हे आपल्याला त्रिमूर्ती मंदिर पाहायला मिळतं. आणि आत्ताच अलीकडे म्हणजे 6-8 महिन्यात, वर्षभरात त्याचं कन्स्ट्रक्शन झालं आहे. पण खूप सुंदर आहे, खूप छान मंदिर आहे, हॅपनिंग आहे. नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आवडलं का नाही ते. आता आपण इथून निघतोय. आता यू-टर्न मारून परत आपण पुण्याच्या दिशेने जाणार आहोत आणि जाता मस्तपैकी चहा कुठेतरी घेणार आहोत आणि मग आपण आपला व्हिडिओ एंड करूयात. सो चलो, व्हिडिओ में बने रहिए आणि आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा यार मित्रांनो. म्हणजे बरेचसे मित्र आहेत ना आपले व्हिडिओ पाहतात निघून जातात, पण सबस्क्राईब करत नाहीत. तर नक्की सबस्क्राईब करा. चलो.